खासदार निलेश लंके यांनी एक जन आंदोलन उभं केलं आणि महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यात विशेषतः जी कांद्यासाठी कांदा उत्पादकांची परवड मागच्या वर्षभरात झाली त्याविषयी काहीतरी ठोस भूमिका ही केंद्र सरकारने राज्य सरकारने घ्यावी ही एक त्यांची भूमिका होती। आणि दुसरं दुधाला जे पडेल दर आहेत 25, 26, 27 रुपये याच्याऐवजी ते 40 रुपयापर्यंत तरी दर गेला पाहिजे आणि यासाठी सरकारने बाजारच चांगला होईल, बाजार वाढेल यासाठी प्रयत्न करावेत। 5 रुपये आंदोलन आपण देतोय ते 30 रुपयापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी दर मिळत नाही आणि मग पुढचे 5 रुपये मिळत नाहीत। त्या अटी शर्ती एवढ्या प्रचंड आहेत की दूध उत्पादकांना 5 रुपयाचं अनुदान सहजासहजी मिळत नाही, कागदपत्राची भरपूर त्याला जोड द्यावी लागते। याच्यामुळं शेतकरी उत्पादक जे दूध उत्पादक आहेत ते प्रचंड त्रासलेले आहेत आणि त्यामुळं एका बाजूने दर मिळत नाही, दुसऱ्या बाजूने अनुदान पण मिळवण्यासाठी धडपड करावी लागते, ही परिस्थिती आहे। याविषयी हे आंदोलन होतं आणि खासदार निलेश लंकेंनी हे 2 मुद्दे घेऊन जे आंदोलन 3 दिवस सतत त्यांनी केलं, एक अभिनव वेगळ्या प्रकारचं आंदोलन होतं। महाराष्ट्राचं लक्ष या आंदोलनाकडे होतं। आज राज्याचे दुग्ध विकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री विखे पाटील साहेब हे स्वतः इथं आले आणि त्यांनी या दोन्ही गोष्टींच्या बाबतीत आश्वस्त केलेलं आहे। केंद्र सरकारशी संबंधित असणारे कांदा निर्यात बंदी आता कायमची होऊ नये कधीच, ही भूमिका केंद्र सरकारकडे मांडली पाहिजे, ही भूमिका देखील त्यांनी इथं मांडली। त्याचबरोबर दुधाला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी आपण MSPची कल्पना मांडून केंद्र सरकारच्या मागे लागू अशा स्वरूपाचं देखील आश्वासन आणि विश्वास त्यांनी या ठिकाणी दिला आहे। राज्य सरकारच्या मार्फत जे 5 रुपयाचं अनुदान येतं त्याच्यातल्या अटी शर्ती सगळ्या संपूर्ण काढाव्यात ही निलेश लंकेंची मागणी होती। म्हणजे सहजगत्या ते अनुदान प्राप्त व्हावं यासाठी देखील त्यांनी राज्य मंत्रिमंडळात चर्चा करू आणि राज्य सरकारशी विश्वासात घेऊन पुढच्या काही काळात आम्ही योग्य ती पावलं टाकून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं। म्हणून मी निलेश लंके साहेबांना विनंती खासदार साहेबांना केली की आपलं आंदोलन तर कधी करता येतं, पण आज मंत्री महोदय स्वतः येऊन त्यांनी हे आश्वस्त केलेलं असल्यामुळे तूर्त ह्या आंदोलनाला त्यांनी स्थगिती द्यावी आणि हे प्रश्न जर भविष्यकाळात सुटले नाहीत तर त्यांनी स्वतःही सांगितलं की लोकसभेत देखील आम्ही हे प्रश्न मांडू आणि राज्य सरकारच्या विधानसभेत देखील किंवा राज्याच्या मंत्रिमंडळात देखील याचा विचार केला पाहिजे। याला पालकमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवलेली आहे आणि काही वेळ कालावधी मागितलेला आहे आणि तो सर्वानुमती जे आंदोलक बसलेले होते त्या आंदोलनकर्त्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निलेश लंके साहेबांनी त्याला आज तूर्त मान्यता दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की यातनं चांगला तोडगा महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांसाठी आणि कांदा उत्पादकांसाठी सरकार काढण्याचा प्रयत्न करेल। ते करण्यासाठी त्यांना काही वेळ पाहिजे होता, तो वेळ देण्याची भूमिका निलेश लंके साहेबांनी आज मान्य केलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी हे आंदोलन स्थगित केलेलं आहे। भविष्य काळात हे प्रश्न जर सुटले नाही, सरकारने राज्य आणि केंद्र सरकारने जर याला योग्य प्रतिसाद दिला नाही तर पुन्हा ते आंदोलन करण्याची त्यांची भूमिका आहे। हे पॉसिबल आहे का दुधाला 40 रुपये भाव देणं किंवा कॅन्सल करून भाव देणं पॉसिबल आहे? दूध उत्पादकांचा जो खर्च आहे, आता जसं ऊसाला FRP दिली जाते किंवा वेगवेगळ्या धान्याला आपण MSP देतो त्यावेळी उत्पादनाचा खर्च विचारात घेऊन तो दर ठरतो। आजपर्यंत अशी कल्पना कधी नव्हती, पण निलेश लंके साहेबांनी आग्रहाने ही भूमिका मांडली की दूध उत्पादकांचा खर्च विचारात घेऊन त्याचा दर आजच्या मितीला 40-41 रुपये होतो। दूध उत्पादकांच्या दुधाचा खर्च आज 40-41 रुपये होत असेल तर महाराष्ट्रातली भेसळ बंद करण्याचं काम करा। भेसळ मुक्त दूध उपलब्ध झालं तर भेसळीचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळं दुधाची उपलब्धता दुधाचा जास्त वाढते। त्यामुळे भेसळ बंद जर झाली, कठोर कारवाया केल्या, जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी सरकारकडून जर कठोरपणानं झाली तर मात्र ह्यात दर वाढण्यात देखील त्याची परिणती होईल आणि त्यामुळे त्यांचा मुद्दा बरोबर आहे की अनुदान वगैरे ह्या गोष्टीपेक्षा तुम्ही बाजारच चांगला द्या, बाजारभाव चांगला असेल
तर 40 रुपये आज दूध उत्पादनाचा खर्च त्यांच्याकडे एक रिपोर्ट आहे, तो 41 रुपये दूध प्रति लिटर येतो आणि त्यामुळे एवढा जर खर्च येत असेल तर तेवढा तर किमान दर मिळाला पाहिजे दूध उत्पादकांना. हा त्यांची रास्त मागणी आहे, योग्य मागणी आहे आणि महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे MSP दुधासाठी ठरवण्यात यावी असा ठराव करावा अशी विनंती केंद्र सरकारला करावी, हीच त्यांची त्यात भूमिका आहे. दिल्लीत त्यांनी लोकसभेत त्याचा पाठपुरावा करतील. राज्य सरकारने जे अनुदान दिले तेही मुक्तपणाने सर्व दूध उत्पादकांना मिळेल याची व्यवस्था करावी, यासाठी मोदी महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले म्हणून आज आंदोलन थांबलेले आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.